गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण बघणार आहोत लक्ष्मी प्राप्तीसाठी एक खूप सुंदर असा मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे. आणि दुसरं म्हणजे मला खूप कमेंट येतात की ताई आम्ही खूप मनातून पूजा करतो, पण लोक आम्हाला बोलतात की तुम्ही मनातून पूजा करत नाही त्याच्यामुळं तुम्हाला देव पावत नाही, देव तुमचं काहीच ऐकत नाही. पण एक एक तास बसून पोथी पुराण वाचतो, सगळे पारायण करतो, पण आम्हाला म्हणजे असं का बोलतात. तर पहिली गोष्ट सांगायचं म्हणलं तर हे बघा, ज्यावेळेस सरळ रोड असतो त्या रोडला आपण गाडी पळवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस गतिरोधक असतंच आणि माणसालाही विरोधक असतातच. तर जे भुंकणारे असतात त्यांना आपण फक्त बिस्किट टाकून पुढं जायचं असतं. मला पण भरपूर म्हणजे बोलणारे आहेत किंवा भुंकणारे आहेत, तर त्यांच्याकडं पहिली गोष्ट आपल्याला लक्ष द्यायचं नाही आहे. माणूस हा पूजा करतो, सेवा करतो आपल्या घरासाठी, आपल्या घराच्या प्राप्तीसाठी. कुणीही दिखावा किंवा मोठेपणा करत नाही. तर आपलं घर, आपली मुलं त्यांना चांगलं शिक्षण मिळावं, त्यांच्या नोकऱ्या चांगल्या लागा, त्यांना बाहेरची बाधा होऊ नये किंवा आपल्याला बाहेरची बाधा होऊ नये, नोकरीमध्ये चांगलं पैसा भेटावा किंवा व्यवसायामध्ये चांगलं आपल्याला फळ भेटावं, यासाठी आपण प्रत्येकजण सेवा करत असतो. पण सेवा किंवा पूजा करण्याची जी पद्धत आहे ती प्रत्येकाची वेगळी असते. आणि हा बघा कुंचम, तर हा कुंचम तुम्ही नेमकं कुठून आणताय, तर मी हे कुंचम बेंगलोरमध्ये एक खूप मोठी कंपनी आहे तिथं हे कुंचम बनवले जातात आणि खास आम्ही तिथं जाऊन सगळी चौकशी करून आम्ही स्वतः आमचं सगळं तिथं ॲड्रेस दिलेला आहे आणि तिथं आम्ही जितके आम्हाला कुंचम पाहिजे तितके आम्ही बनवून घेतो आणि तिथून मग आम्हाला कुंचम येतात. तर मला एक सांगायचं आहे की या आठवड्यामध्ये मला वाटते 579 कुंचम गेलेले आहेत. मला खूप म्हणजे खूप चांगलं वाटते, खूप समाधान वाटते. इतके ऑर्डर कशा काय पडतात मला माहीत नाही. तर ज्या वेळेस समजायचं आपली प्रगती होते आहे किंवा आपण पुढे जात आहोत त्यावेळेस मागं भुंकणाऱ्याला आपण लक्ष द्यायचं नाही. मागं लोक नावं ठेवत असतात, तर ठेवा म्हणायचं आणि पुढं जायचं. कसं आहे माहिती आहे का, आपण ज्यावेळेस वाटणं चालत असतो त्यावेळेस आपल्या हातामध्ये एखादी पिशवी असली तर कुत्रा भुंकत राहतो आणि भुंकून भुंकून काय करतो तो, आपण पुढे गेल्यानंतर शांत बसतो. त्याचप्रमाणे आपण काय करायचं, भुंकणाऱ्याला भुंकू द्यायचं, वाटलंच तर एखादं बिस्किट टाकायचं आणि पुढं निघून जायचं. कोणाकडेही लक्ष द्यायचं नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने सेवा करा, तुम्ही तुमच्या पद्धतीने पूजा करा. कुणीही तुम्हाला जर नावं ठेवत असतील तर बिनधास्त ठेवू द्या, त्यांच्याकडं लक्ष देऊ नका. आणि जो आत्ता मी कुंचम दाखवला आहे तो प्युअर ब्रासचा कुंचम आहे. त्याला खालून पितळेचीच छान अशी आपल्याला तुम्ही आत्ता बघितलीच असेल, छान असं आपल्याला प्लेट टाईप त्यांनी एक जोड दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या कुंचमचा साईज बनवून त्याच्यावरती तो बसवलेला आहे आणि खूप सुंदर हा कुंचम आहेत. आणि आता परत ते लोक नवीन कुंचम तयार करायला घेतलेले आहेत आणि त्याचीसुद्धा आम्ही ऑर्डर दिलेली आहे की आम्हाला असे कुंचम पाहिजे, तर तुम्ही असे कुंचम आम्हाला बनवून द्या. तर ते सुद्धा कुंचम आम्ही स्वतः तिथं जाऊन बनवून 1-2 दिवस राहून सगळं बघून आम्ही बेंगलोरहून आलेलो आहोत. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण पूजा करतो त्यावेळेस आपली जी पूजा आहे ती लक्ष्मी माताला स्वीकारण्यासाठी तुम्हाला फक्त तुपाचा एक दिवा लावायचा आहे. आणि शुक्रवारी, मंगळवारी, अमावस्या, पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला धनलक्ष्मी कुबेर कुंचमची सेवा करायची आहे. का आपल्याला काही जास्त तिथं तासन तास 2-2 तास बसायचं नाही. तर तुम्हाला लक्ष्मी मातेचा एखादा मंत्र म्हणायचा आहे. त्यातलं साहित्य जे तांदूळ असतात ते काढायचे आहेत आणि जे आपले दुसरे तांदूळ परत भरायचे आणि जे साहित्य आहेत त्याच्यामध्येच तुम्हाला परत ते ठेवायचं आहे आणि आपल्या देवघरामध्येच तो कुंचम तुम्हाला कायमचा ठेवायचा आहे. ज्या वेळेस आपण घरामध्ये पूजा करतो आहे बघा, देवी देवता इतके प्रसन्न असतात, इतके छान आणि इतके हसरे त्यांचे चेहरे ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस आपल्या मनालासुद्धा खूप समाधान वाटतं. आणि घरामध्ये सकाळी सकाळी पूजा झाली, फुलं, धूप, दीप, अगरबत्ती ज्यावेळेस आपण लावतो त्यावेळेस सगळीकडं असा छान सुगंध सुटतो. त्यावेळेससुद्धा आपल्याला खूप छान आणि खूप प्रसन्न वाटतं. तर ज्या मी तुपाच्या वाती बनवते ती तूप हे बघा असं तयार होतं, नंतर तिथल्या तिथं माझी जी वात आहे ती कधीही जळून जात नाही.
तर त्या जाग्यावर पूर्ण विरघळल्यानंतर तूप तयार होतं आणि वर फक्त राहते ती शिल्लक वात. तर असे ह्या माझ्या तुपाच्या वाती आहेत. आणि त्याच्यानंतर बघा, आज सोमवार होता. सोमवार असल्यामुळं मी स्वामींना नवीन छान असा ड्रेस शिवलेला आहे. भरपूर बायांच्या ऑर्डर आहेत की ताई आम्हाला ते जाळीचं ताट पाहिजे, अष्टलक्ष्मी दिवा पाहिजे, अगरबत्त्या पाहिजे, ते पाहिजे सगळं पाहिजे. पण मला कुंचमच द्यायलासुद्धा इतके दिवस लागतात की मला कुंचमची सेवा करणं, एक कुंचमला मला दीड तास लागतो ती सेवा करणं. ते सगळं विधिवत करून ती एक कुंचम सगळ्यांना पार्सल करायचा म्हणजे खूप वेळ लागतो. त्याच्यामुळे दुसरं सामान खरेदी करायला किंवा जिथं बनवतात तिथं जाऊन यायला थोडासा टाईम लागतो. तरीसुद्धा मी वटवृक्ष दिवा हा त्या माणसाला 3-4 महिने झालं सांगितलेला बनवायला. तर तो आत्ता बनवून दिलेला आहे. सांगितलं की हा कसा आहे बघून सांगा, म्हणजे मी दुसरे बनवायला घेतो. तर तो दिवा मला आवडला. त्याच्या 4 का 5 ऑर्डरसुद्धा आलेले आहेत. तर मी त्यांना सांगितलं की हा असाच दिवा आम्हाला बनवून द्या. आणि खूप सुंदर आणि खूप छान त्यांनी हे बघा असा वटवृक्ष दिवा बनवलेला आहे. आणि खूप सुंदर आणि खूप म्हणजे खूप जड आहे. हा स्वतः आम्ही त्यांच्याकडं जाऊन बनवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर खूप जणांच्या ऑर्डर होते, म्हणजे मागण्या होते की आम्हाला जाळीचं ताट मिळेल का, आम्हाला जाळीचं ताट मिळेल का. तर हो, ते सुद्धा मी आणलेले आहेत. भरपूर ताटंसुद्धा मी ऑर्डर केलेले आहेत आणि ते ताटंसुद्धा आपल्याकडे आलेले आहेत. अष्टलक्ष्मी दिवेसुद्धा आम्ही स्वतः जाऊन ज्या ठिकाणी बनवतात कंपनीमध्ये त्या ठिकाणी आमची सेपरेट लहान मोठे साईजमध्ये ऑर्डर दिलेले आहे. आणि ते दिवेसुद्धा आम्ही त्या कंपनीचे तिथूनच आम्ही आणलेले आहेत. असं इकडून छोट्या मोठ्या दुकानातून किंवा इकडून तिकडून घेतलेले नाहीत. तर हा दिवा इतका जड आणि इतका वजनदार आहे आणि खूप मोठा आहे. आणि हे बघा, हे ताटसुद्धा खूप सुंदर आहे. मला बघितल्याबरोबरच म्हणजे नाही का असं खूप छान वाटलं या ताटाकडं बघून. तर खूप सुंदर असं हे ताट आहे आणि खूप मोठंसुद्धा आहे. शिवाय जडसुद्धा खूप आहे. तर हे ताटसुद्धा भरपूर जणांचे ऑर्डर होते की ताई आम्हाला ते ताट द्या. तर हे बघा, हे अशा प्रकारचं ताट आहे. खूप सुंदर आणि खूप छान असं हे ताट आहे. तर आपल्याला हे आरतीसाठी किंवा नैवेद्य दाखवण्यासाठी किंवा शुक्रवारी आपण ज्यावेळेस कुंचमची सेवा करतो त्यावेळेस कुंचम ह्याच्यामध्ये ठेवूनसुद्धा आपण ही सेवा करू शकतो. किंवा जी कासव डिश असते ती कासव डिशसुद्धा आपण त्याच्यामध्ये कुंचम ठेवून सेवा करू शकतो. दिवा आणि एक कुंचम त्या कासव डिशमध्ये सुद्धा बसू शकतात. एवढे मोठे कासव डिशसुद्धा आपल्याकडे आलेले आहेत. त्याच्यानंतर हे बघा, आपण ज्यावेळेस पूजा करतो आपली भोळी भाबडी पूजा देव नक्कीच स्वीकार करतात. तर ते हे बघा, हे पूजा केल्यानंतर आज दिव्यामध्ये खूप सुंदर असं फूल तयार झालेलं आहे. फूल आहे का झाड आहे का काय आहे का एवढं काही कळलं नाही. पण बघितलं की असं खूप छान वाटते, खूप तिच्याकडं असं बघतच राहावं असं वाटतंय. तर खूप छान हे दिव्यामध्ये फूल तयार झालेलं आहे. आणि घरामध्ये मी अगरबत्ती सकाळी लावलेली, नंतर काहीच नाही. तर घरात इतका सुगंध येतोय, असं वेगळाच गुलाबाचा, मोगऱ्याचा, केवड्याचा असा वेगळे सुगंध. जसं वारा आल्यानंतर आपल्याला काय कशाचाही वास येतो त्याप्रमाणे एकदम छान घरामध्ये असा सुगंध पसरलेला आहे. आणि हे आता म्हणजे दुपारचे 1:30-2 वाजलेले आहेत. तर हे बघा, इतकं सुंदर फूल म्हणजे आत्तापर्यंत कुठल्याच ह्याच्यामध्ये बघितलं नव्हतं. एकदम नाजूक आणि बारीक अशा पाकळ्यागत त्याला आलेल्या आहेत आणि खूप छान आलेलं आहे. तर ज्यावेळेस तुमच्या दिव्यामध्ये फूल तयार होतं त्यावेळेस तुम्ही समजायचं की तुमची पूजा देवानं स्वीकारलेली आहे आणि तुम्ही पूजा मनातून करताय. तर तुम्ही लोकांकडं लक्ष देऊ नका. लोक आज आपल्याला आपल्यासमोर एक बोलतात, तोंडावर एक बोलतात. तर त्याच्यासाठी कोणाकडेही लक्ष द्यायचं नाही. फक्त एवढं समजायचं, ज्यावेळेस आपल्याला लोक नावं ठेवतात त्यावेळेस समजायचं की आपण पुढे निघालेलो आहोत. एवढंच आपल्या मनावर आपल्या म्हणजे आपण ठाम राहायचं आहे आपल्या विचारावर आणि पुढं चालायचं आहे. तर हे आजचं माझं दिव्याचं खूप छान मला वाटलं. आणि त्याच्यानंतर मला तुम्हाला एक सांगायचं आहे की ज्या वेळेस तुम्ही दुकानामध्ये जाता, पूजेच्या दुकानामध्ये ज्या फुलवातीचं एक पॉकेट असतं ते तुम्हाला एक पॉकेट घेऊन यायचं आहे. आणि एक तुपाचा डब्बा घेऊन यायचा आहे, छोटा मोठा जसा तुम्हाला परवडेल तसा डब्बा. आणि तुपाच्या वाती घेऊन यायच्या आहेत, फुलवाती घेऊन यायचे आहेत. घरी आल्यानंतर एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये त्या फुलवाती टाकायच्या, मोजायच्या नाहीत. आणि त्या वातीमध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे. आणि तो डब्बा तुम्हाला तुमच्या घराच्या जवळ कुठे मंदिर असेल त्या मंदिरामध्ये तो डब्बा नेऊन ठेवायचा आहे. ज्यावेळेस त्या मंदिरातील पुजारी असतात किंवा जे सेवेकरी असतात
त्याने ते डब्बा बघितल्यानंतर, ती तुपाच्या वाती बघितल्यानंतर त्या तुपाच्या वाती रोज आरती करण्यासाठी घेतील. त्यावेळेस रोज त्या आरती करतील आणि जसं जसं त्या वाती तुमच्या तिथे जळतील तशा तशा तुमच्या घरामधील संकट, तुमच्या काय आयुष्यामध्ये असेल ते सगळं नाहीसं होईल. त्याच्यासाठी तुम्हाला हा खूप छान आणि खूप सुंदर असा उपाय आहे आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तुम्ही हा उपाय शुक्रवारी, गुरुवारी करू शकता किंवा सोमवारी सुद्धा करू शकता. जिथे कुठे मंदिर असेल त्या मंदिरामध्ये तुम्हाला फक्त तूप आणि त्या वाती मिक्स करून नेऊन ठेवायचं आहे. नोकरीमध्ये जर कुठली अडचण येत असेल तर ती सुद्धा तुम्हाला ही वाती जसं जसं जळते तसं प्रत्येक तुमच्या घरातील प्रॉब्लेम दूर होणार आहे. तर इतकंच मला सांगायचं होतं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.